एकनाथ शिंदे गटाने ही जागा जर सोडून घेतली तर एकनाथ शिंदे गटाकडे इथे स्थानिकचा त्यांच्याकडे उमेदवार नाही. संजय शिरसाट आतापर्यंत डायरेक्टली पक्षाने तिकीट दिलं तर मी विचार करेल. म्हणजे संजय शिरसाटांनी लोकसभेची कधी तयारीच केली नव्हती. चंद्रकांत खैरे जेव्हा पराभूत झाले दुसऱ्या दिवसापासूनच खैरेंनी मी खासदार आहे याच आविर्भावात ते गेल्या 5 वर्षापासून मतदारसंघात वावरतात. ही जर शिंदे गटाला सीट सुटली ती खैरेंना एकदम सोपी आणि सहज फाईट जाईल यावेळी. आजही ठाकरे नावाला मानणारा जो एक वर्ग आहे हा संभाजीनगर आणि मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण आज संभाजीनगर हा जो गेल्या 30 वर्षाचा मुद्दा होता तो विषय संपलेला आहे. संभाजीनगरचं नामांतर झालेलं आहे. आपण किती नाही म्हटलं तर उद्धव ठाकरेंमागे एक सिंपत्ती निर्माण झालेली आहे. मग ती केवळ हिंदू समाजात नाही तर ती दलित समाजातही आहे आणि मुस्लिम समाजातही आहे. पण हेच मराठवाड्याचं संभाजीनगरचं दुर्दैव आहे की इथे विकासाच्या मुद्द्यावर कोणीच एकत्र यायला तयार नाही आहेत आणि लोकांना नमस्कार. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबईनंतर संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. पण शिंदेंच्या फुटीनंतर आता शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत. त्यानंतर येऊ घातलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर जिल्ह्याची राजकीय आणि सामाजिक गणितं कशी असणार आहेत याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे सिटी एडिटर विनोद काकडे सर. नमस्कार सर. द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सुरुवात याच मुद्द्यापासून मी करेल की संभाजीनगर हा शिवसेनेचा जवळपास 2.5 दशकांपासून बालेकिल्ला मानला जात होता. तर आता फुटीनंतर कशी परिस्थिती असेल शिवसेनेची? आपण म्हणालात की संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता नाही. शिवसेनेचा संभाजीनगर हा गेल्या 30 वर्षापासून बालेकिल्ला आहे. मुंबईनंतरचं जे महापौरपद आहे ते संभाजीनगरनीच दिलं. त्यानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेला संभाजीनगरने दिले. याच संभाजीनगरमधून संपूर्ण मराठवाड्यात सेना फोपावली. गेल्या 25 ते 30 वर्षात आपण बघितलं असेल की गेल्या निवडणूक वगळता चंद्रकांत खैरे हेच खासदार होते. गेल्या विधानसभेतही तब्बल 5 आमदार जे आहेत ते शिवसेनेचे निवडून दिले या मतदारांनी. शिवसेनेवर म्हणजे बाळासाहेबांवर इथल्या शिवसेनेचं प्रचंड प्रेम होतं. आता गेल्या 2 वर्षात जे या घटना घडामोडी झालेल्या आहेत, शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत, शिंदे गट आणि ठाकरे गट असे 2 जे तुकडे झालेले आहेत, त्याचा या निवडणुकीत आपल्या प्रभाव पडणार का? तर नक्कीच या डिवायडेशनमुळे शिवसेनेच्या इथे बालेकिल्ल्याचा त्यांना फटका बसणार हे आपल्याला मान्यच करावे लागेल. आणि याच जे आपण जर गेल्या निवडणुकीत पाहिले असेल तर दानवेंची जी नाराजी आहे तीच चंद्रकांत खैरेंना भोवली होती. गेल्या निवडणुकीत दानवे गट जो नाराज झालेला होता त्या गटाने एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या खैरेंना विरोध केला आणि मतदानाच्या वेळीही तो विरोध झाल्याने खैरेंना त्याचा फटका बसला आणि त्या फटक्यातून त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मध्यंतरी अशी चर्चाही होती खैरेंना तिकीट मिळालं तर अंबादास दानवे काहीतरी वेगळा विचार करतील किंवा ते शिंदेंच्या शिवसेनेकडनं निवडणूक लढवतील अशाही चर्चा होत्या. या चर्चांकडे कसं बघता? मला नाही वाटत की जर खैरेंना तिकीट मिळालं म्हणून अंबादास दानवे हे वेगळा विचार करतील अशी शक्यता मला तरी आता दिसत नाही आहे. कारण प्रश्न काय आहे की ज्या पडत्या काळात अंबादास दानवेंना मागच्या वेळी विधान परिषदेवर घेतलं शिवसेनेने, ठाकरेंनी विधान परिषदेवर घेऊन त्यांना थेट म्हणजे जे मातब्बर नेते असतानाही दानवेंना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे. म्हणजे दानवेंना खूप काही दिलं गेलं. 2-3 वर्षात शिवसेनेने दानवेंना खूप काही दिलेलं आहे. वरून उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर दानवे निश्चितपणे खैरेंसोबत काम करतील असं वाटतं. कारण दानवेंचं एकंदरीत जर हे पाहिलं आपण तर लक्षात येईल की दानवेंनाही केंद्रात जाण्यात रस नाही आहे. त्यापेक्षा भविष्यात जर महाआघाडीचं राज्यात जर सरकार आलं तर दानवेंना इथे चांगली संधी मिळते हे दानवेही जाणून आहेत. सर, ही झाली महाविकास आघाडीची परिस्थिती. महायुतीची परिस्थिती काय आहे? म्हणजे भाजपही या जागेवर दावा करत आहे. शिवसेनेचा तर हा बालेकिल्ला होता त्यामुळे शिंदे गटही या जागेवर दावा करत आहे. तर शिवसेनेचा बालेकिल्ला असताना भाजप या जागेवर का दावा सांगत आहे? तुम्ही म्हणतायत की भाजप या जागेवर दावा करत आहे तर भाजप या जागेवर जो आहे आजपासून दावा करत नाही आहे. गेल्या 25 वर्षापासून या जागेसाठी भाजपचा या जागेवर डोळा होता. भाजप गेल्या 25 वर्षापासून या जागेवर तयारी करत आहे. कधी संधी मिळते आणि आपल्याला ही जागा आपल्या ताब्यात येते. कारण की संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे.
इथूनच संपूर्ण मराठवाड्याची सूत्र चालवले जातात. हीच जागा त्यांच्या ताब्यात नाही आहे, त्यामुळं मराठवाड्यातला जो प्रभाव आहे भाजपचा, तर प्रभावावर त्याचा परिणाम होतो. गेल्या निवडणुकीतही भाजपनी अप्रत्यक्षरित्या म्हणजे असं सांगितलं जातं की हर्षवर्धन जाधवच्या मागे जे अपक्ष उमेदवार होते त्यांच्या मागे भाजपची ताकद उभी राहिली होती. कारण की खैरे जर पडले तर पुढच्या वेळेस ही जागा आपल्या वाट्याला येईल असा भाजपचा एकंदरीत हे होतं. भाजपने त्याचीच तयारी म्हणून मग भागवत कराडांना मंत्रिपद दिलं आणि त्यांना बळ दिलं असं वाटतं का? भागवतकरांना मंत्रिपद देण्यामागे भाजपचे दोन हे होते. एकतर पंकजा मुंडेंना भाजपच्या याच्यातून डावलण्यात आलेलं होतं आणि मग ओबीसी चेहरा मराठवाड्यात वंजारी समाजाचा प्रभाव चांगला आहे. मग मराठवाड्यात एक वंजारीयांचा प्रतिनिधित्व म्हणून पंकजा मुंडेंना डावलल्यानंतर भागवत कराडांना भाजपने पुढे आणण्याचा प्रयत्न केला. भागवत कराडांनी गेल्या राज्यमंत्री म्हणून काम चांगलं केलेलं आहे, परंतु ते वंजारी समाजाचं नेतृत्व किंवा एक ओबीसीचं नेतृत्व जनसामान्यांमध्ये तसं झालेलं नाही आहे. म्हणजे भाजप ज्या दृष्टिकोनातून कराडांना पुढे करत होतं तो प्रयत्न भाजपचा यशस्वी झालेला नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि ही जागा जर आता भाजपला सुटली आणि जर डॉक्टर भागवत कराड जर हे उमेदवार असतील तर खैरे विरोधात भागवत कराड ही फाईट कशी असेल? नाही, आता पहिली गोष्ट अशी आहे की ह्या जागेवर संभाजीनगरच्या जागेवर शिवसेना ही शिंदेगड जो आहे तोही दावा सोडायला तयार नाही आहे. पण दुसरी गोष्ट तसं जर पाहिलं तर आज जर एकनाथ शिंदे गटाने ही जागा जर सोडून घेतली तर एकनाथ शिंदे गटाकडे इथे स्थानिकचा त्यांच्याकडे उमेदवार नाही. मग त्यांचं काय चाललं, कारण भुमरे आपण संदीपान भुमरेंना या लोकसभेचं म्हणतोय, पण स्वतःचा त्यांचा पैठण मतदारसंघ या लोकसभेत नाही आहे, तो जालना लोकसभेत जातो. म्हणजे त्यांचं मतदान जे आहे त्यांचं स्वतःचं मतदान या मतदारसंघात येणार नाही आहे. दुसरे जे उमेदवार म्हणून आपण त्यांच्याकडून जे आहे राजेंद्र जंजाळ इच्छुक आहेत, जे त्यांचे इथले शहराध्यक्ष आहेत युवा सेनेचे, परंतु जंजाळ यांचा प्रभाव जो आहे तो शहरातल्या ठराविक याच्यापुरता मर्यादित आहे. म्हणजे आणि संजय शिरसाट आतापर्यंत डायरेक्टली पक्षाने तिकीट दिलं तर मी विचार करेल. म्हणजे संजय शिरसाटांनी लोकसभेची कधी तयारीच केली नव्हती. आता त्यांचं असं चाललं आहे की जे आपले मराठा समन्वयक होते, मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील जे आहेत, विनोद पाटलांनी मागे की मला जर शिंदेसाहेबांनी संधी दिली तर मी नक्कीच, म्हणजे विनोद पाटलांना पक्षात घेऊन शिवसेनेच्या तिकिटावर लढवणं अशी एक शिंदे गटाची स्ट्रॅटेजी आहे. नाहीतर दुसरा पर्याय आपण ठरल्याप्रमाणे जर फारच दानवेंनी जर ऐनवेळी खरंच नाराज झाले की दानवेंना आपल्या पक्षात घ्यायचं आणि इथून खैरेंच्या विरोधात उभा करायचं, हा एक प्रयत्न सुरू आहे. म्हणजे जसं भाजपनी ठरवलं होतं की 2 वर्षापासून भाजपनी भागवत कराड यांना सांगितलं होतं की तुम्ही लोकसभेचे उमेदवार आहात आणि त्यामुळे त्यांना वरून सांगितलं म्हणून त्यांनी 2 वर्षापासून त्यांनी तयारी सुरू केली. तर शिंदे गटातून कोणीही अद्याप अशी तयारी केलेली नाही आहे. तर कदाचित हा एक मोठा सेटबॅक असेल की त्यांना एक तर नवा आयात केलेला उमेदवार घ्यावा लागेल किंवा जे तयारी नसलेला उमेदवार उभा करावा लागेल. भाजपनी प्रत्येक वार्डात बूथ कमिटी तयार करून ठेवलेली आहे. भाजपचा प्रत्येक वार्डात जिल्ह्यात त्यांनी लोकसभेचा पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे भाजपने. शिवसेनेचं काय आहे, आपण ठाकरे सेनेचं जर बघितलं, चंद्रकांत खैरे जेव्हा पराभूत झाले दुसऱ्या दिवसापासूनच खैरेंनी पुन्हा मी खासदार आहे याच आविर्भावात ते गेल्या 5 वर्षापासून जिल्ह्यात वावरतात, मतदारसंघात वावरतात. त्यांनी लोकांशी कनेक्ट जो आहे तो कनेक्ट गेल्या 5 वर्षात तो कायम ठेवलेला आहे. त्यामुळे ही जर शिंदे गटाला सीट सुटली तर ह्या फाईट जी आहे ती खैरेंना एकदम सोपी आणि सहज फाईट जाईल यावेळी. पण भुमरेंच्या जे त्यांचा मतदारसंघ जरी आपण या मतदारसंघात नाही असं सांगत असलो तरी दुसरीकडे बघितलं तर सध्या मराठा आरक्षणाचं वारं खूप महाराष्ट्रात वाहत आहे. तर मराठा विरुद्ध SC असा सामना होऊन मग ते मराठा कन्सॉलिडेशन वगैरे या गोष्टी होऊ शकतात का? आपण म्हणतायत की मराठा विरुद्ध ओबीसी जो काही नाही म्हणजे खैरेचा, पण भुमरे जे आहेत, भुमरे हे मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा आरक्षणात उघड कधीच नव्हते ना. जरांगेंनी काय सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक मतदारसंघात एक अपेक्षित उमेदवार उभा करण्याचा विचार करतो. जर जरांगेंनी सांगितलं की हा आपला अपेक्षित उमेदवार आहे तर त्यालाच लोक मराठा समाजाचा उमेदवार म्हणून हे करते. पण मराठा उमेदवार ही वेगळी मराठा मतं जी शिवसेनेला किंवा इतर कोणत्या पक्षाला मिळणार होती त्याचा परिणाम कसा असेल? म्हणजे सुरुवात अशी आहे की जरांगेंनी ही दुसरी गोष्ट हे सांगितलेली आहे की मला सूचना करा की आपण प्रत्येक याच्यातून एक उमेदवार उभा करायचा का. म्हणजे आणखीन हेही फायनल नाही की प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचा एक उमेदवार राहील की नाही, हे पण क्लिअर नाही आहे.
जरांगेंनी प्रत्येक मराठा समाजाच्या मनावर हे बिंबवण्यात जरांगे यशस्वी झालेले आहेत की आपलं जे आरक्षण आहे ते बी जे पीमुळे फडणवीसांमुळे आपलं आरक्षण गेलेलं आहे. त्यामुळं मराठा समाजाचा जो आहे तो बी जे पीला विरोध आहे. म्हणजे अशी भावना दिसून येते की सर्वसामान्य मराठा समाज जो आहे तो यंदा किमान बी जे पीच्या तरी मागे राहणार नाही. मराठवाड्यात हा विशेषतः प्रभाव तुम्हाला दिसून येईल, कारण जरांगेंचा प्रभाव विशेषतः मराठवाड्यात होता. त्यामुळे मराठवाड्यातला मराठा समाज तरी बी जे पीच्या फेवर राहणार नाही. हा जो असंतोष आहे मराठा समाजाचा बी जे पी विरोधात, तो मतामध्ये कन्वर्ट होईल असं वाटतं का? समजा इकडून बी जे पीने भागवत कराड किंवा राज्यमंत्री अतुल सावे या दोघांना तिकीट देण्याचं चाललं आहे भाजपचं. जर शक्यतो अतुल सावेंचे प्रबल दावेदार मानले जात आहेत. जर तसं झालं तर अतुल सावे हे एक ओबीसी समाजाचं नेतृत्व आणि खैरे जे आहेत, खैरेंचा जो चेहरा आहे तो एक सर्वसामान्य असा वेगळा मानला जातो. त्यामुळे मराठा समाज जो आहे तो सावेंपेक्षा ठाकरे गटाकडे जास्त आकर्षित होईल जर जरांगेने उमेदवार नाही दिला तर. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा मतं जशी एकत्रित झाली आहेत तशी ओबीसी मतंही एकत्रित झाली, तर त्याचा काय फायदा ते एक गठ्ठा भाजपला मतदान पडण्यामध्ये होईल का? हे बघा, आपल्याला एक मान्य करावं लागेल की शिवसेना जरी फुटली असेल परंतु आजही ठाकरे नावाला मानणारा जो एक वर्ग आहे, सर्वसामान्य वर्ग, की जे फक्त बाळासाहेबांकडे पाहून शिवसेनेला मतदान करतात. आणि विशेषतः हा वर्ग जो आहे ना, हा संभाजीनगर आणि मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे. संभाजीनगरमधले 4 आमदार गेले, एकच आमदार त्यांच्याकडे शिल्लक राहिला फक्त. परंतु कार्यकर्ते जे होते, आजही शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे सेकंड फळी आहेत, ते तिसऱ्या चौथ्या फळीतले जे कार्यकर्ते ते शिवसेनेकडंच आहेत. त्यांनी पक्षांतर केलेलं नाही आहे. सर, आणखी एक मुद्दा असतो जो संभाजीनगरच्या निवडणुकीत फार गाजतो, खान की बान. गेल्या 30 वर्षात संभाजीनगर की औरंगाबाद या मुद्द्यावर संभाजीनगरच्या निवडणुका होत गेल्या. पण आज संभाजीनगर हा जो गेल्या 30 वर्षाचा मुद्दा होता तो विषय संपलेला आहे. संभाजीनगरचं नामांतर झालेलं आहे. सर, तुम्ही हर्षवर्धन जाधवांचा उल्लेख केला, तर त्यांचं सध्या काय चालू आहे? म्हणजे ते निवडणुकीत उभ्या राहतील, की ते उभा राहिले तर काय परिणाम होतील, नाही उभा राहिले तर काय परिणाम होतील? हर्षवर्धन जाधवांचं सध्या काय चाललं आहे हे कोणीच सांगू शकत नाही. ते जरी उभं राहिले पण मराठा एक गठ्ठा त्यांच्या मागे उभा राहील असं वाटत नाही, कारण की ह्या जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा समाजाची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव जरी उभा राहिले तर यावेळी ते 2-2.5 लाख असं आपल्याला ते होणार नाही. सर, तुम्ही वंचितच्या 2-2.5 लाख मतांचा उल्लेख केला, तर आता वंचित आणि एम-आय-एम यावेळी वेगळी आहे. जर त्यांनी वेगळा उमेदवार उभा केला, ती मतं कुणीकडे जातील? गेल्या निवडणुकीतली परिस्थिती काय होती? निवडणुकीच्या 6 महिन्या अगोदरपासून वंचित आणि एम-आय-एमने सांगितलं होतं की आमची युती आहे आणि 6 महिन्या अगोदरपासून त्यांनी तयारी केली होती. आज परिस्थिती तशी नाही. आज जो वंचितला मानणारा जो केडर बेस वोट आहे किंवा त्यांचा जो मानणारा वर्ग आहे तोही कन्फ्युजनमध्ये आहे की आपण करायचं काय कुणाला. म्हणजे उद्या जर ऐनवेळी वंचितने इथे उमेदवार दिला तर तोही मतदार यावेळी डिव्हाइड होणार आहे. आणि आपण एक लक्षात ठेवा, उद्धव ठाकरेंचं गेल्या करोना काळात जी काही घडलं आहे, गेल्या 2 वर्षातली राजकीय परिस्थिती जी घडली आहे, फोडाफोडी या राजकारणानंतर आपण किती नाही म्हटलं तर उद्धव ठाकरेंमागे एक सिंपत्ती निर्माण झालेली आहे. मग ती केवळ हिंदू समाजात नाही तर ती दलित समाजातही आहे आणि मुस्लिम समाजातही आहे. म्हणजे एवढ्या दिवसात हिंदुत्वाच्या बेसिसवर खान की बान आणि संभाजीनगर की औरंगाबाद या मुद्द्यावर लढणारी शिवसेना आता मुस्लिमांपर्यंत पोहोचली असं म्हणायचं का? असं म्हणावं लागेल. असं आपल्याला निश्चितच म्हणावं लागेल, कारण की आपण जेव्हा सर्व शहरात फिरतो आता आम्ही जेव्हा पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा शहरात फिरतो ना, तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की मुस्लिम समाजातले लोक बोलताना म्हणतात, त्याला ठाकरे साहब तो सही में अच्छे थे यार, वो इन लोगों से तो ठाकरे साहब. असं मुस्लिम समाजातल्या लोकांच्या या भावना आहे आणि आपल्याला खरंच समजून घ्याव्या लागतील की जो मुस्लिम समाज एकेकाळी शिवसेनेला कट्टर आपला विरोधक मानायचा, तो मुस्लिम समाज जर ठाकरेंबद्दल असं बोलतोय, काहीतरी बदल झाला आहे. सर, हे खूप महत्त्वाचं इन्साईट होतं. पण एवढ्या दिवसाचं खान की बान, त्यानंतर वर्षभरात दंगल झाली एक संभाजीनगरमध्ये, या दंगलीचा कसा परिणाम असेल? तुम्ही खानकी बाण नावाने मतदान घेतलं, सत्ता मिळवली. मग तुम्हाला खानकी बाण म्हणून लोकांनी काय केलं की आम्हाला विकासाचा प्रश्न कोणी बोलत नाही म्हणून यंदा एम-आय-एमला संधी दिली. पण गेल्या 5 वर्षात संभाजीनगरच्या ज्या मूळ समस्या आहेत त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. आता आम्हाला खान नको, बाण नको, संभाजीनगर नको, औरंगाबाद नको. आम्हाला पाणी जो आहे बेसिक आहे. इथले DMIC 10,000 हेक्टरमध्ये इथे MIDCसाठी जागा घेऊन ठेवली. हां, आज त्या ह्याच्यात एकही उद्योग नाही आहे मोठा.
पाण्यावर, बेरोजगारी, एम-आय-डी-सीवर यावर कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. पश्चिम महाराष्ट्रातला नेता पक्षभेद बाजूला ठेवतात आणि विकासासाठी एकत्र येतात. पण हेच मराठवाड्याचं संभाजीनगरचं दुर्दैव आहे की इथे विकासाच्या मुद्द्यावर कोणीच एकत्र यायला तयार नाही आहे. त्यामुळे लोकांना विकासाच्या मुद्द्यावर मतदान हवं आहे यंदा. धन्यवाद सर. हे होते विनोद काकडे सर. सर तुम्ही आम्हाला अतिशय महत्त्वाच्या इन्साईट्स दिल्या, ग्राउंड रिॲलिटीशी जाणीव करून दिली आणि जे संभाजीनगरचं जे परसेप्शन एक क्रिएट झालेलं आहे, त्या परसेप्शनपासून संभाजीनगर कसं आता वेगळ्या दिशेने जातं आहे, याची आम्हाला तुम्ही जाणीव करून दिली. त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.